महिला दिनानिमित्त भांडूपच्या दातार कॉलनीमध्ये 108 सूर्यनमस्कार योग कार्यक्रम तर महिलांना सक्षमीकरणासाठी सेल्फ डिफेन्सचे सुद्धा धडे महिला वर्गाचा कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग। रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा तर तापमान वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याचाही अंदाज। ठाणे पालिकेचा 5,645 कोटींचा अर्थसंकल्प सादर, यंदाच्या अर्थसंकल्पाच्या आकारमानात 620 कोटींची वाढ। तर केडीएमसीच्या आरोग्य विभागामध्ये भरती करताना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप तर पालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नींची केली एमडी पॅथॉलॉजी पदावर नियुक्ती, केवळ 6 महिन्यांच्या अनुभवावर नियुक्ती केल्यानं प्रश्नचिन्ह। एसटी कर्मचाऱ्यांसाठी आता त्यांच्या वेतनासाठी सरकारकडून 350 कोटींचा निधी, मात्र मागणीच्या तुलनेत रक्कम कमी असल्यामुळे आता पुन्हा कर्मचाऱ्यांची इतर देणी थकीत राहण्याची चिन्ह। एसटीला 993 कोटी रुपयांची आवश्यकता। मुंबईमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीसाठी आता संयुक्त अर्ज अनिवार्य, तर नोंदणी करताना 51% नियमांचं पालन करणं बंधनकारक, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। मुंबई महानगरपालिकेच्या 6 रुग्णालयामधील क्लीनअप मार्शल्सची नियुक्ती रद्द, तर पैसे उकळत असल्याच्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पालिकेचा मोठा निर्णय। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवल्या जाणार, तर विरार ते बोरिवली दरम्यान सुद्धा सर्व अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल।